नमस्कार मित्रांनो, श्रीकांत इन्फोग्राफिक या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल की मोबाईलमध्ये गुगल फॉर्म कसा क्रिएट करायचा ते. या अगोदर लॅपटॉपवर कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे. मोबाईलवर तुम्हाला अतिशय सोपं आणि सहज जाईल. सर्वप्रथम आपण इथं इंटरनेट चालू करायचं, मोबाईल डेटा सुरू करायचा. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट गुगलवर, क्रोमवर जाऊ शकता. आपण इथं गुगलवर जाऊया. गुगलला ओपन केलंय. आता इथे आपण ड्राईव्ह म्हणायचं. गुगल फॉर्म म्हटलं तरी चालतं. ड्राईव्ह म्हटलं तर आपण आपल्या स्वतःच्या ड्राईव्हमध्ये जातो. ड्राईव्ह ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं असेल तर. त्या ठिकाणी माझा अपग्रेड नाही आहे, त्यामुळे तो अपडेट आहे की नाही हे चेक करतो. याऐवजी आपल्याकडे दुसराही पर्याय आहे, तो म्हणजे गुगल फॉर्म शब्द जरी टाकला तुम्ही तरी तो सहजपणे इथे येतो गुगलमध्ये. यानंतर इथं गुगल फॉर्म क्रिएट अँड ॲनालाइज सर्वे याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर इथं अशी एक पेज ओपन होईल, क्रिएट ब्युटिफुल फॉर्म्स, गो टू गुगल फॉर्म म्हणा. अशा रीतीने मी अगोदर इथं साइन इन केल्यामुळे इथं तुम्हाला श्रीकांत इन्फोग्राफिकचं चिन्ह दिसत आहे. इथं तुम्हाला जर साइन इन नसेल तर तुम्हाला साइन इन करावे लागेल. तर अशा रीतीने हा गुगल फॉर्म या ठिकाणी ओपन होतो. आता त्याला नाव द्यायचं आपल्याला. तर आपण साधा गुगल फॉर्म कसा तयार करायचा तेवढं पाहूया. या ठिकाणी आपण अबाउट टेक्नॉलॉजी असं नाव देऊया. तसं त्याची तुम्ही माहिती देऊ शकता. कलेक्टिंग इन्फॉर्मेशन. असं या रीतीने आपल्या गुगल फॉर्मला इथं नाव मिळालं. क्लिक केल्यानंतर तुम्ही याचा कलर इथं बदलू शकता. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही निवडू शकता, किंवा तुम्हाला आवडेल एखादी इमेज या ठिकाणावरून तुम्ही चूज करू शकता अपलोड करण्यासाठी. या वेगवेगळे सब्जेक्ट आहेत या ठिकाणी, त्याच्यावरून तुम्हाला ती कळू शकते. या ठिकाणी सध्या आपण फक्त पाहूया. नंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रिव्ह्यू दिसतो. तुमचा फॉर्म कसा दिसेल ते या ठिकाणी पाहू शकतो आपण. आता प्रश्नांकडे जाऊया. पहिला आपल्याला नेम टाईप केलं आपण. नेम हा शब्द शॉर्ट आन्सर आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली शॉर्ट आन्सर येतं, किंवा तुम्ही हाताने करू शकता. नंतर आपल्याला कंपल्सरी त्या व्यक्तीचं नाव पाहिजेच, तर आपण याला रिक्वायर्ड म्हणायचं. पुढचा प्रश्न ॲड करण्यासाठी इथं प्लस चिन्ह आहे. पुढचा प्रश्न आला त्याचा आपल्याला मोबाईल पाहिजे. मोबाईल सुद्धा शॉर्ट आन्सरच आहे. कंपल्सरी पाहिजे म्हणून आपण रिक्वायर म्हटलं. तर पुढचा प्रश्न मोठा घेऊया आपण, शॉर्ट आन्सर पेक्षाही मोठा. डिफाईन कॉम्प्युटर. तो पॅराग्राफमध्ये येईल, 2-3 ओळीमध्ये उत्तर येईल ते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार, पुढच्या प्रश्नामध्ये आपण मल्टिपल चॉईस घेऊया. डू यू लाईक यूट्यूब. तर डू यू लाईक असल्यामुळे इथं सजेस्ट करतो काय वेळेस ते. ॲड ऑल म्हटलं की येस, नो, मे बी. मल्टिपल चॉईसचा प्रश्न असा. पुढचा प्रश्नाचा प्रकार घेऊया चेक बॉक्सेस. विच इज युअर हँडसेट. इथं ऑप्शन 1 सॅमसंग. तर आपण
ओप्पो, असे अनेक ऑप्शन्स या ठिकाणी ॲड करू शकतो. पुढचा प्रश्न प्रकार, ड्रॉप डाऊन. मल्टिपल चॉईसवरच हा प्रश्न आहे. डू यू लाईक टू यूज नेट. उदाहरण म्हणून आपण इथं प्रश्न तयार करतोय. ओके, इथं सुद्धा ॲड चेक बॉक्सवर झालं आपल्याला. यानंतर एक आपण जे नेहमी वापरतो ते प्रश्न प्रकार करतोय. लिनियर स्केल म्हणून माहीत असावं म्हणून मी टाकला. रेटिंग जे असतं एखाद्याला करायचं असतं, रेट युअर मोबाईल, ते या ठिकाणी होतं. लिनियर स्केल आपण 1 to 5, 1 to 10 पर्यंत सुद्धा इथं घेऊ शकतो. सध्या आपण 5 घेतलं. 1ला आपण म्हणूया बॅड आणि याला म्हणूया बेस्ट. अशा रीतीने इथं आपण प्रश्न बरेचसे ॲड केलेत. त्यानंतर इथं आपण अजून टाईम, डेट ॲड करू शकतो. डेट टाकूया, एखादी डेट ऑफ बर्थ पाहिजे म्हणून आपण टाकूया, ती येऊन जाईल ती. त्याच्यानंतर टाईम टाकू. प्रत्येक वेळी अशा रीतीने सिलेक्ट करावं लागतं. सरकून घ्यायचा असा टाईम, नाव देऊया. अशा रीतीने आपण जवळपास प्रश्न सगळ्या प्रकारचे इथं कव्हर केलेले आहेत. आता आपण पाहूया आपला फॉर्म कसा दिसतो तो. या ठिकाणी तुम्ही इमेज ॲड करू शकता. इमेजवर क्लिक केल्यानंतर चूज अन इमेज टू अपलोड म्हणतात ते. तुमच्या गॅलरीमध्ये जे काही इमेजेस असतील त्या या ठिकाणी येतील, किंवा तुम्ही असं सेल्फी तुमचं या ठिकाणी येऊ शकतो. बॅक जाऊया आपण. तर इथं आपण मोर म्हटलं तरी स्नॅपशॉट, युअर अल्बम, गुगल ड्राईव्ह सर्च असं आहे. युअर अल्बम जे आपण गॅलरीमधून सहज सिलेक्ट करू शकतो. हा फोटो इथे मी सिलेक्ट केला. इथला एक फोटो सिलेक्ट म्हटलं याला. तर तो फोटो आपल्याला इथं नक्कीच पाहायला मिळेल. इथं आपण नाव देऊ शकतो, माय यूट्यूब चॅनल. ओके, अशा रीतीने आपण हा फॉर्म जवळपास भरलेला आहे पूर्ण. आता हा दिसतो कसा ते पाहूया आपण एकदा. इथं प्रिव्ह्यू नावाचं बटन दिसतं, याला क्लिक करायचं. अशा रीतीने हा आपला फॉर्म दिसतोय. त्याचं नाव आलं, नेम, मोबाईल, डिफाईन कॉम्प्युटर, येस नो टाईप क्वेश्चन, चेक बॉक्सेस, डू यू लाईक टू यूज नेट, चूज येस नो मे बी, नंतर रेट युअर मोबाईल. अशा रीतीने तुम्ही हे करू शकता. डेट ऑफ बर्थ इथं टाकू शकता, टाईम, आणि आपण जी इमेज ॲड केली ती इथं आपली माहिती भरली. माहिती भरायचं सुद्धा आपण भरून घेऊया. तर मी सहज नंतर मोबाईल नंबर टाकतोय. नंतर कॉम्प्युटरचं काहीतरी डेफिनेशन टाकूया. सहज, डू यू लाईक टू यूट्यूब, येस. विच इज युअर हँडसेट, सॅमसंग. यू लाईक टू यूज नेट, येस. मोबाईल 5, डेट ऑफ बर्थ टाकली मी. सेट टाईम, ओके. AM PM पण इथं आपण टाकू शकतो. ओके. आणि शेवटी इथं सबमिट नावाचं बटन येतं, याला सबमिट म्हणायचं. आणि अशा रीतीने आपलं युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्ड. अशा रीतीने आपण फॉर्म क्रिएट केला आणि तो सबमिट पण केला. आता आपण बॅक जाऊया. याची लिंक इथं एडिट नावाचं बटन हे दिसतं, पेनसारखं जे चिन्ह आहे ते. आणि जितक्या लोकांनी हा फॉर्म भरला त्यांची माहिती या ठिकाणी रिस्पॉन्सच्या स्वरूपात इथं आपण पाहू शकतो. इथं रिस्पॉन्स पाहू, 1 आकडा आला, म्हणजे मी आत्ता भरलं आहे ते
त्यामुळे तो 1 दाखवतोय. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं कळतं 1 रिस्पॉन्स. त्याची समरी इथं पाहू शकतो आपण, कोणी माहिती भरली पहा. इथं अशा रीतीने डिटेल्स आपण असे चेक करू शकतो. नंतर हीच माहिती आपण इथं हे जे हिरवं चिन्ह दिसतंय याच्यातून एक्सेलवर घेऊ शकतो आणि त्याची प्रिंटही काढू शकतो. त्याच्यानंतर हा फॉर्म आपल्याला अनेक लोकांना पाठवायचा असेल तर आपण या लिंकची कॉपी करायची. गेट इथं प्रीफिल लिंक असं येतं का, वॉन्ट टू प्रीफिल देन क्लिक सबमिट. तर ती लिंक करून आपल्याला हा फॉर्म आला पुन्हा आणि आपण त्याला सबमिट करू शकतो. इथून करू शकतो. त्यानंतर मेक अ कॉपी, फोल्डरला इथं आपण सेव्ह पण करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अजून बरेचसे व्हिडिओ त्या श्रीकांत इन्फोग्राफिक ह्या चॅनल उपलब्ध आहेत आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील. वेगवेगळ्या क्षेत्रासाठी आपण व्हिडिओ तयार करतो या ठिकाणी. या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि तिथे तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण नवीन यानंतरच्या वेगवेगळ्या ज्या आपल्याला आवश्यक आहेत त्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत माहिती घेण्यासाठी.